राजस्थानचं एक सुनसान गाव रंगीलापूर, जिथे सदियोपासून होलीचा रंग कधी उडलाच नाही. एक खौफनाक राज आहे या गावाच्या हृदयामध्ये. इथे होली खेळणं का मना आहे हे कुणालाच माहीत नाही. फक्त एवढं माहिती आहे की रंगाचं नाव घेतल्यावर रक्तिकाचा साया वापस येऊन जाईल. आज होलीच्या पहिल्या दिवशी गावाच्या कोपऱ्या कोपऱ्यात एकच आवाज आहे, होली नाही खेळायची, नाहीतर ती वापस येईल. तुम्ही सगळे ग्रामवासींना सूचित केलं जातं की मागच्या वर्षासारखं या वर्षी पण होळी नाही खेळायची आहे. रंगांपासून दूरी ठेवा, नाहीतर रक्तिका येईल. भाऊ, हे रक्तिकाला होळीवरनं काय प्रॉब्लेम आहे आजपर्यंत कळालं नाहीये. होऊ शकते त्याला रंग्यावरनं ॲलर्जी असेल. अरे ते भूतनी आहे, तुझ्या ताईची मुलगी नाही ज्याला ॲलर्जी असणार. 2 मुलं भीतीने नजरे लपवत लपवत चोरी चोरी बोलत आहेत. त्यांच्या डोळ्यांत रक्तिकाचा खौफ साफ साफ दिसत आहे. एक गोष्ट तर आहे, रक्तिकाच्या चक्करमध्ये मी बाबांकडनं मार खायला वाचतो. ते कसं? बाबांनी मारलं तर गाल लाल होणार आणि लाल बघून रक्तिका येईल. गावातील लोक जसं कुणी अनदेख्या सायासोबत लढत आहेत. पूर्ण गावाला एका घेऱ्यामध्ये बांधत आहेत, जेणेकरून कुणी होलीचा रंग घेऊन आत नाही येणार. एक शांततापूर्ण युद्ध आहे हे रक्तिकाच्या खौफच्या खिलाफ. गावातील नौजवान जसं की कुणी शैतानी ताकदच्या खिलाफ युद्ध करत आहेत. कुठेच रंग नाही, कुठेही होली नाही. तेव्हा प्रीती बघते की एक बेवडा दारूच्या नशेत धूत होलीच्या रंगामध्ये भिजलेला गावाच्या सीमेजवळ उभा आहे. अरे थांब, गावाच्या सीमेला पार नको करू. काय हे गाव काय तुमच्या बापाचं आहे का? थांब, वरना रक्तिका येऊन जाईल. तर मी घाबरतो का? प्रीती त्या बेवड्याला थांबण्याचा प्रयत्न करते. प्रीती तिथेच थांबते. तिचे डोळे रक्ताने लाल होतात, जसं काय कुणी आत्मा तिच्या अंगात घुसलीये. ती त्याचा गळा दाबते आणि तो बेवडा जागीच मरून जातो. प्रीती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडते. सर्व गाववाले एकत्र येतात. पाण्याच्या थेंबांमुळे प्रीतीला होश येतो. प्रीती, तुला काय झालं? तू त्याला का मारलं? मी नाही मारलं, मी नाही मारलं. बेवड्याची लाश पाहून प्रीतीचं हृदय भीतीने कंपन करतं. मी हे सगळं कसं करू शकते? मी काहीच नाही केलं. प्रीतीपासून लपून गाववाले चर्चा करतात. असं वाटतंय की रक्तिकाचा साया परत आलाय. प्रीती पांढऱ्या कपड्यांमध्ये मान खाली टाकून शांत बसलेली आहे. सिंदूरचं निशाण नाहीये तिच्या डोक्यावर. तेव्हा प्रशांत बाहेरून ओरडत येतो, प्रीती, प्रीती, प्रीती. प्रीती ऐकत तर आहे पण शांत आहे, मान खाली टाकून बसलेली आहे. प्रशांत घरात येतो आणि बघतो की प्रीतीने पांढरे कपडे घातलेत आणि सिंदूर पण मिटवून टाकलंय. प्रीती, प्रीती, प्रीती. प्रीती शांत आहे. तू उत्तर का देत नाहीये? प्रीती रागात त्याच्याकडे बघते. तिचे डोळे रक्तासारखे लाल होतात. मला रंग आवडत नाहीत. हे सफेद कपडे का घातलेत तू? मी जिवंत असतानाही सिंदूर काढून टाकलं तू. मला रंग आवडत नाहीत. ठीक आहे, कलरफुल साडी नको घालू, पण सिंदूर तर लावून घे. जसंच तो सिंदूरचा डब्बा हातात घेतो, प्रीतीचा हात आपोआप मोठा होऊन ती डब्बी ओढून घेतो. मी बोलले ना, मला रंगांसोबत नफरत आहे. हे पाहून प्रशांतचं हृदय भीतीने कापतं. तो ओरडत ओरडत बाहेर जातो. अरे कोणी वाचवा, वाचवा. काय झालं भैया? घरामध्ये वहिनी आहे तरी पण का भीती वाटतेय तुम्हाला? अरे वहिनी नाही, चिट्टी आहे. काय बकवास करताय? अरे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, 20 फूट मोठा झाला होता. मला तर असं वाटतंय की त्याच्यामध्ये रक्तिकाची आत्मा आलेली आहे. खरं खरं सांग भैया, आज पिऊन आलायस ना, त्यामुळे 2 फूटचा हात 20 फुटांचा दिसतोय तुला. स्वतः जाऊन बघून घे, आताही तिचा हात तितकाच मोठा असेल. बबली घराच्या आत जाते आणि बघते की प्रीती बेशुद्ध पडलीये. भैया लवकर ये, वहिनी बेशुद्ध पडलाय.
प्रशांत प्रीतीच्या तोंडावर पाण्याची थेंब मारतो जेणेकरून प्रीती होशमध्ये येईल. मी मी पांढरी साडी का घातलीये? साडी तर सफेद घातलीये तू, आणि वरून सिंदूर पण नाही लावलाय. सॉरी, मला माहित नाही माझ्यासोबत काय होतंय. मला खूप अजीब वाटतंय. प्रशांत, बबली आणि त्यांचे माता पिता प्रीतीच्या या बदललेल्या व्यवहारावर चर्चा करत आहेत. मला तर वाटतंय की हिच्यामध्ये रक्तिकाची आत्मा आलेली आहे. सर्वात आधी त्या नशेलीला मारलंय आणि काल मला पण मारायचं मूडमध्ये होती, तरच तर आधीच तिने सिंदूर काढलं होतं. भैया, हे सगळं तुझं भ्रम आहे. माझा नाही, तुझा भ्रम आहे. जेव्हा तू तिचा खतरनाक रूप बघणार ना, तेव्हा सुद्धा भ्रम मिटेल. हां, जेव्हा पण ती डरावण्या रूपामध्ये येईल तेव्हा एक फोटो काढ, मला पण तर बघू दे. बाळा, टेन्शन घेऊ नको. मी लवकरात लवकर एका तांत्रिकला बोलून घेतो, तेच खरं सांगणार. बोलून घ्या, नाहीतर ही मला मारून टाकणार. गावात एक पेंटिंग कॉम्पिटिशन सुरू आहे, जिथे प्रशांत आणि प्रीती सुद्धा पाहुणे म्हणून आलेले आहेत. वेलकम टू आवर पेंटिंग कॉम्पिटिशन. आजच्या इव्हेंटमध्ये आपली क्रिएटिव्हिटी आणि रंगाचा जादू बिखेरा आणि घ्या एक शानदार इनाम. जसेही एक कंटेस्टंट कलरचा डब्बा उघडतो, प्रीतीची आंखे रक्ताने लाल होऊन जातात. सर्वजण भीतीने प्रीतीकडे बघतात. प्रीती त्या कंटेस्टंटला गळा पकडून मारून टाकते. प्रशांत तिच्या शैतानी रूपाचा फोटो काढतो. फोटोमध्ये प्रीती नाही तर एक भूतनीचा चेहरा दिसतो. प्रशांत, बबली आणि त्याचे माता पिता सर्वजण भीतीने थरथर कापत आहेत. घरी कोणीही कलर वापरू नका, नाहीतर ती मारून टाकणार. तिने मला स्वतः सांगितलं होतं की कलरवरनं तिचं नफरत आहे. हे कसं संभव होईल की कोणी कलर नाही वापरणार? अशात तर कुणाचं लग्नच नाही होणार. त्यामध्ये पण तर सिंदूर लावावं लागेल ना. काहीतरी उपाय काढावं लागणार. जर आपल्याला हे कळालं की हे कोणाची फोटो आहे, तर मग आपल्याला काहीतरी समाधान काढता येईल. एक माझा मित्र आहे ज्याचे पूर्वज राज परिवारामध्ये अभिलेखपाल होते. त्यांच्याकडे आत्ताही त्या लोकांची तस्वीरं आहेत. रक्तिकाची कहाणी पण खूप वर्ष जुनी आहे. जर हे तिची तस्वीर असेल तर मग आपल्याला कळणार. प्रशांत आणि त्याचे पिताजी बसलेले आहेत आणि लेखपाल त्यांना जुनी फोटोज दाखवतो. प्रशांत प्रत्येक फोटोला लक्षपूर्वक बघतो, परंतु त्याच्या फोनमधील फोटोला कुठलाही फोटो मॅच होत नाही. ह्याच्यातून काहीही तस्वीर नाहीये. प्रशांत आणि त्याचे बाबा निराश होऊन वापस यायला लागतात. तेव्हा लेखपाल आतमधून ओरडतो, बाळा प्रशांत, एक तस्वीर खाली पडलेली होती, जरा हे बघा. ते पाहून प्रशांत जोरात चिरकतो. अंकल, हेच आहे. ही कोणाची तस्वीर आहे? बेटा, हे रक्तिकाची तस्वीर आहे. हे पाहून सर्वांना खूप भीती वाटते. पूर्ण गावात खौफनाक घोषणा होते की रक्तिकाचा साया पुन्हा वापस आलाय. सर्व लोक सांभाळून राहा. कुणीही रंगाचा वापर करू नये. सिंदूर सुद्धा लावू नये. रंगीत कपडे सुद्धा घालू नये. सर्वांनी आपल्या घरवाल्यांना पांढरे कपडे घाला. घरात बसलेली प्रीती ही घोषणा ऐकते आणि एक डरावणी, आत्मा भेदून टाकणाऱ्या हास्यासोबत जोरात हसते.